तर मित्रांनो नमस्कार, सर्वांना राम राम. आजच्या आपल्या व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा आपला व्लॉग शेतात असणार आहे, कारण आज आहे शेतामध्ये काम. तर तुम्हाला दाखवतो शेतात जाण्यापूर्वी आधी घरात किती गडबड झालेली असते. तरी चालू झालेली आहे. तर बघू शकता मम्मीची पूजा चालू आहे आणि इकडं बायकोची स्वयंपाकाची तयारी चालू आहे. काय करता तुम्ही? हे बघा मम्मीचं बॅग भरायचं चालू आहे. प्राजक्ताचा स्वयंपाक करायला चालू आहे. सकाळची 7 वाजल्याची धावपळ आहे. तर आत्ता आपल्याला जायचं आहे लेबरला आणण्यासाठी. लेबरला आणण्यासाठी आपल्याकडे गाडी नाही आहे, तर आपण मित्राची गाडी घेणार आहे आणि त्याच्यामध्ये लेबर आणणार आहे. हे झालंय का? ते पटपट लवकर. मम्मीने कसं काय चालू केली? चटणी डोसा. हे काय एवढी एवढी डोसा केला असला? ते पहिला छोटाच असतो. बरं. त्या आवाजाने एकदा कधीच उठली असते, एवढ्या वेळ थांबली असते. आपण एवढा खालचा तुमचा आवाज धडांधडून कधीच उठली असते. तर मित्रांनो, आपण आता लेबर येत आहे, बायका येत आहेत म्हणून थांबलोय वाट बघत. 10 मिनिटात बायका येतील. कोंबड्या आहेत काय माग? नमस्कार मित्रांनो, राम राम. आजच्या आपल्या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज चालू आहे आपलं पेरू कटिंग शेतामध्ये. हे कॅरेट व्हायचं काम चालू आहे आमचं. हा भाऊ आणि मी आज दोघं पण बाहुबली झाले. तर कोण हाय कर सगळं. राम 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 म्हण की. राम राम. जय हिंद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर दोघं जण आम्ही बाहुबली झालोय आज. आणि व्यापाऱ्याला माल दिला आपण. काय रेटने दिलाय ते तुम्हाला थोड्या वेळात सांगेल. तर तुम्हाला दाखवत होता पेरूची कटिंग कशी चालू आहे ते. चला. तर कॅरेट घेऊन जाताना असं इथून चालीवरून जाऊन घेऊन जावं लागतंय. कुठं? लिंबू लिंबू पिळू का? थोडंसं बस. कुठून आणले ते गोळा करून? कोणाकडचा वानावळा आणलाय मग? तोडलं ते नव्हतं. देवाला ठेवली का आधी? देवाला आणि मग कसं उपास धरलाय, काय केलंय, काय नेमकं नियोजन? या जेवायला, खिचडी करायला या जेवाय असं म्हण. जेवण करायचं या फराळीच करायचं म्हणला. उचलला असा कॅरेट कॅरेट उचललं, पेरू पडायला लागलं असं धरलं रे. असं असं कसं केला? परत दात तुझा दात बी जाय पाहिजे तर लय दात खातो सारखा माझ्या. मला बाहेर लांब गेले ते भाऊ. किती कॅरेट झाले ते? बायका बऱ्याच लांब गेले ते तोडत. आता आम्हाला जरा फास्ट करावं लागेल. 3 नंबरवर कोणाचे आहे? मुकदमीन एवढी उच्च मुकदमीन तरी बी वर शेंड्याकडे पेरू ठेवताय. प्रूफ आणलाय आता, परत म्हणाय नको मला. म्हणाय नको. 3 नंबर वळीचा प्रूफ आणलाय मी व्हिडिओ काढून ठेवलेला. तुम्हाला बघायचं? तुम्ही बघायचं का? हो का? आता काय खरं
तुमचं काय खरं नाही आता. तुमचं सगळं कॅप्चर करून घेतलंय मी. काय करणार काय, कोणाचं दही, कोणाचं काय, कोणाच्यात अनाज नाही काय म्हणलाय ते सगळं घेतलंय आता. हा, काकीच्यात नाही नाही आणणार. तरी अशा पद्धतीने आता शॉर्टिंग चालू आहे. हे निवडून ह्या कॅरेटमध्ये माल काढतायत. ह्या कॅरेटमध्ये असं रिजेक्शन निघतं जे खराब माल आहे, जे त्यांच्या क्रायटेरियामध्ये बसत नाही तर. आणि हे झालं फॉर्म करून नंतर भरायचं. अशा पद्धतीने पॅकिंग चालू आहे. किती 16 किलोचं पॅकिंग करा. 16 किलो 16 किलोचं पॅकिंग होणार आहे. त्या जागेचा माल तोडून झाला. आता आम्ही चाललोय ह्या प्लॉटमधला माल तोडायला. लेबर चढली, आम्ही थोडा वेळ बसणार आहे आता. हे बाहुबली. एकाच लाईनमध्ये 2 कॅरेट राहिले होते. मग म्हणलं परत यायलाच नको, चला दोन्ही पण जाऊ घेऊन, बघू काय होते. मग काय उचलली, चाललो. मग दुपार झाली होती म्हणल्या मग काय आम्ही बसलो जेवायला. मग काय मस्त चपाती, बटाटा, चटणी खाल्ली मम्मी आणि सगळेच लेबर जेवायला बसलो होतो. मग कारण अजून पण आम्हाला पेरू तोडायचा होता. तर आता दुपार झाली आहे, जेवण करून आम्ही तोडायला चालू केलं आणखी पेरू. पण आता देवा भाऊ म्हणजे दुसरा बाहुबली होता क्रेट वाहणारा, तो आता गेलेला आहे. तर आता मीच एकट्यानेच आता टाकायला चालू केलेत कॅरेट. 18 टाकून झालेत. अजून जवळपास 20, 40, 60 आणखी जवळपास 60 ते 70 कॅरेट निघणार आहेत. ते आता स्वतःलाच एकट्यालाच काढावं लागणार आहेत. तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे, शेतकरी म्हटल्यावर स्वतःला पण राबावं लागतंच. मजूर असेल नसेल असले तरी पण स्वतःला राबावं लागतं, काम करावं लागतं. आणि नसेल तरी पण जिद्दीनं आणि चिकाटीनं कष्टाचं कितीही काम असलं, भले कसाही दिसत असला तरी ते करावंच लागतं. असं आहे. पण जिद्द सोडून चालत नाही. आणि केल्याशिवाय पण राहत नाही. असा आहे शेतकरी. मग इथला माल झाला होता शॉर्टिंग करून, थापी लावली होती. तर इथं एकूण भरले होते 80 ते 85 कॅरेट. आता नंतर दुसऱ्या जागेवर माल टाकला आहे आपण, तिथं भरायचे होते बाकीचे राहिलेले. मग ह्यांनी गाडीत इथं लोड केला इथला माल. आता इथल्या जागेवर आम्ही बसलो होतो. पेरू सगळा टोटल बाहेर काढून झाला होता. मग मी आता बसलो होतो निवांत आणि यांचं चाललं होतं शॉर्टिंग करायचं. तर मित्रांनो, पेरूची गाडी गेलेली आहे लोड होऊन. तर पेरू आपण 44 रुपये पर के-जी असा दिला होता. तर जवळपास 140 कॅरेट ते 140 ते 44 कॅरेट माल गेलेला आहे गाडीमध्ये. तर मागच्या महिन्यामध्ये रेट थोडेसे कमी होते, त्याच्यामध्येच भरपूर माल आपला कटिंग झाला होता. बट आता रेट चांगले आहेत, पण आता माल पण अवेलेबल नाही आहे आणि आपल्या बागेचं पूर्ण हार्वेस्टिंग पण झालेलं आहे. तर आजचा व्लॉग इथे संपतो आहे. तर शेतकऱ्याचं कष्ट आहे, चालूच राहतं त्या गोष्टी. तर तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, आपल्या व्लॉगला चांगला प्रतिसाद द्या आणि असेच आपले डेली व्लॉग बघण्यासाठी लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही सगळे सपोर्ट कराल एवढीच आशा बाळगतो आणि राम राम.